घ्यावा लागतो, आवेशा अवतार. भक्त ज्यावेळी संकटात येतो त्यावेळी त्या भक्ताचं संकट हरण करण्यासाठी आवेशपूर्ण यावं लागतं आणि भक्तीचं फळ देऊन त्याचा उद्धार करावा लागतो. हिरण्यकशिपू या उन्मत्त झाला, त्या भगवंताला प्रकटावं लागलं त्या खांबामध्ये. कारण प्रल्हादाचा इतका त्याने छळ केला होता, इतका छळ केला होता, तरी भक्त प्रल्हाद मुखातून नारायणाचं नाव सोडायला तयार नव्हता. आणि त्यामुळे देवाला आवेशपूर्ण अवतार घेऊन यावं लागलं. आणि त्या आवेशाच्या भरामध्ये हिरण्यकशिपूला टारकन फाडून टाकलं. असे अनेक अवतार, आवेशपूर्ण अवतार झालेले आहेत. ज्या ज्या वेळेला भक्त समाज अडचणीत येतो त्यावेळी देव अशा विशिष्ट प्रकारचा आवेश घेऊन अशा विशिष्ट प्रकारच्या क्रोधामध्ये येतो आणि त्या भक्ताचं रक्षण करतो आणि दुर्जनाचा नाश करतो.